तर लोकशाही मराठीच्या प्रेक्षेपणावर घातलेल्या बंदी विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत। तसेच लोकशाहीला टीव्हीवरील बंदी घातली असली तरी यूट्यूबवर मात्र लोकशाहीचं निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे काम अव्याहत सुरूच आहे। लोकशाही बंदी विरोधात लोकशाही मराठी चॅनलवर जी बंदी घातलेली आहे त्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत। सरकारच्या दडपशाही विरोधात कोर्टाकडे आम्ही दाद मागणार आहोत। लोकशाहीच्या रक्षणासाठी आमचा हा लढा सुरूच राहणार आहे। तर लोकशाही मराठीच्या प्रेक्षेपणावर बंदी घातली गेली आहे, मात्र तरी सुद्धा आमचा हा लढा असा सुरू राहील। सरकारच्या दडपशाही विरोधात आम्ही कोर्टाकडे दाद मागणार आहोत आणि आमचा हा लढा लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाही मराठीचा हा लढा असाच सुरू राहणार आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले। चंद्रशेखर, एकीकडे आपल्या लोकशाही मराठी चॅनलवर बंदी घातलेली आहे तरी सुद्धा यूट्यूबवर मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आपण या आपल्यावर केलेल्या अन्यायाबाबत या बंदीबाबत आपण कोर्टात सुद्धा जाणार आहोत। प्रेक्षकांचं, तिथल्या स्थानिकांचं, तसेच आपल्या लोकशाही मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचं नेमकं काय म्हणणं आहे? पाठीशी पाठीशी पत्रकारांच्या पाठीशी जगदीश, मी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे आणि आपल्या लोकशाहीवरती घातलेल्या बंदीच्या विरोधात पुणेकर नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती, विविध संघटना ज्या आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकशाहीची घेऊन या ठिकाणी रस्त्यावरती आलेले आहेत। आपण काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, लोकशाहीवर बंदीनंतर तुम्ही इकडे मोर्चा काढलाय? या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा तसेच शिंदे सरकार सुद्धा करत आहे। तर त्याचा आम्ही आम आदमी पार्टीतर्फे पुणे शहराकडून तीव्रपणे निषेध करत आहोत आणि त्यासाठी या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आम्ही खाली डोकं आणि वर पाय हे प्रत्यक्षपणे करत आहोत। त्याचं तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आहे। पत्रकारितेला दाबून मारण्याचं काम सरकार करत आहे आणि हे आम्ही सहन करणार नाही। आम्ही पत्रकारितेच्या पाठीशी आहोत आणि ह्या सरकारचं खाली डोकं आणि वर पाय केल्याशिवाय राहणार नाही। आम आदमी पार्टीचा जगदीश, या ठिकाणी आपण प्रतिकात्मक या ठिकाणी बघू शकतो की लोकशाहीच्या कारवाईनंतर या ठिकाणी काही पुणेकर नागरिक आहेत ते स्वतःच खाली डोकं वर पाय अशा प्रतिकात्मक आंदोलन जे आहे ते करताना दिसत आहेत। हे पुणेकर नागरिकांनी लोकशाहीवर कारवाईचा जो हा सगळा कारवाई आहे त्या कारवाईच्या निषेधार्थ ही सगळी जी आंदोलन आहेत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू आहेत। जगदीश, धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।